आजचा शुक्रवार त्या चौघींसाठी घातवार ठरला। घटना आहे चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातली। तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या त्या चौघी पुन्हा घरी परतल्याच नाहीत। नेमकं काय घडलं त्या चौघींसोबत बघूया या रिपोर्टमधून। तारीख 22 मे 2026, वेळ सकाळची, ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातलं गुंजेवाही पवनपार। अगदी रोजच्या सारखा गावातल्या महिला जंगलाकडे तेंदूपत्ता तोडण्यासाठी निघाल्या। जंगलात एकटं दुकटं जाण्याऐवजी 13 जणी एकत्र निघाल्या। एकीकडे तेंदूपत्ता तोडण्यासाठी या महिलांची पावलं झपाझप जंगलाच्या दिशेने पडत होती, तर दुसरीकडे याच जंगलात शिकारीच्या शोधात वाघ भटकत होता। महिला जंगलात आल्याचं दबा धरून बसलेल्या वाघाने पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता या वाघाने एका महिलेच्या अंगावर झडप घातली। वाघाच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी महिलांची पळापळ सुरू झाली, पण वाघाच्या तावडीतून सुटका करणं म्हणजे एक साधी गोष्ट नाही। वाघाने एक एक करून 4 महिलांच्या नरडीचा घोट घेतला। काही महिलांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण वाघाने त्यांना जखमी केलं। त्यातली एक महिला कशीबशी वाघाच्या तावडीतून सुटली व थेट गावामध्ये पोहोचली। गावकऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला। गावकरी लाटाकाट्या घेऊन शेताकडे पळाले, पण तोवर उशीर झाला होता। वाघाने 4 महिलांना आपलं सावज केलंय। कवडूबाई दादाजी मोहुर्ले, वय वर्ष 45, अनुबाई दादाजी मोहुर्ले, वय वर्ष 46, सुनीता कौशिक मोहुर्ले, वय 35, संगीता संतोष चौधरी, वय 40 यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। 7:30 पावणे 8चा टाइम होता। त्यावेळेस 7 जणी मिळून पानं तोडत असताना 4 बायाच्या मागे वाघ हल्ला केला। तसाच किल्लारण्याचा आवाज आला। आम्ही का म्हणून सन्या साईडले झालो। तेवढ्यातच मग आम्ही घाबरून तेथेच ठमकल्यावानी झालो। आमच्यापाशी कोणीच नाही। आम्ही बहुत सोरडलो त्यांचा सुद्धा आवाज येतच नव्हता। शासकीय अडथळ्यानंतर नुकतीच विदर्भातील जंगलामध्ये तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम वन विभागाने जाहीर केलाय। पोटाची खळगी भरण्यासाठी पहाटे 4 वाजता गावकरी तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलाकडे जातात, तशाच या महिलाही गेल्या होत्या। खरं तर तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्यांवर काही पहिल्यांदाच वाघाने हल्ला केलेला नाहीये। गेल्या वर्षी याच तालुक्यातील मेंढामाल जंगलात वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू झाला होता। आज पुन्हा एकदा तशीच घटना घडली आहे। एकाच दिवशी एकाच वेळी वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाल्याची मात्र ही पहिलीच घटना आहे। त्यामुळे यावेळी जंगलात खरंच एकच वाघ होता की वाघाचे बछडेही होते, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या घटनेनंतर वन विभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। वाघाच्या घटना म्हणजे हल्ल्यामुळे ते 4ही महिलांचा मृत्यू झालेला आहे। सदर ठिकाणी हे नेमकी कुठला वाघ आहे हे आम्हाला आता ओळख पटवण्यासाठी 20 कॅमेरा ट्रॅप आणि 3 मोशन सेन्सर असलेले लाईव्ह CCTV कॅमेरा असा लावून ठेवलेला आहे आणि लवकरात लवकर ते कुठला वाघाने केलेले त्याला जेरबंद करण्याची कारवाई आम्ही सुरू करणार आहोत आणि लवकरात लवकर त्याला पकडणार आहोत। आणि प्राण्यांवरती तसाच एक ताण पडलेला आहे। पाणी कमी आहे, खायला हिरवं गवत कमी आहे आणि त्याच्यावरनं मग माणूस हा एलिमेंट त्याच्यात ॲड झाला त्या लँडस्केपमध्ये, तर अजून त्या स्ट्रेस तो वाढतोच। त्या स्ट्रेसमध्ये सुद्धा राहू शकतात ॲनिमल्स। पुष्कळदा सब अडल्ट टायगर जो असतो तो जेव्हा इंडिपेंडेंट होत जातो तो पुष्कळदा असं नोटीस केलं आहे की गरज नसताना सुद्धा अटॅक करतो, गरज नसताना सुद्धा धावून जाऊन दुसऱ्या जनावराला मारतो। वाघाने हल्ला केला आणि कुटुंबाला कायमच्या जखमा दिल्या। पतीच्या निधनानंतर घर चालवणाऱ्या सुनीता मोहुर्लेंच्या मुली या वाघाच्या हल्ल्यामुळे अनाथ झाल्या। 2 सख्ख्या बहिणींनी या हल्ल्यात जीव गमावलाय। एका महिन्यात ही 7वी घटना आहे की या वन्य जीवांच्या हल्ल्यामुळे सर्व तालुका आज भयभीत आहे। मी शासनाला अशी विनंती करतोय की लवकरात लवकर या भागात काहीतरी उपाययोजना करून लोकांचे जीव कुठेतरी वाचतील यासाठी प्रयत्न करावा। कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची पत्नी तर कुणाची लेक या हल्ल्यात गेली आहे, पण तरीही जंगलात जाणं बंद होणार नाही। तेंदूपत्ता गोळा करण्याचं काम सुटणार नाही।
कारण पोटाची भूक मृत्यूच्या दारापाशी घेऊन जाते, जे आपण आज सगळ्यांनीच पाहिलं. सारंग पांडे, ABP माझा, चंद्रपूर.